जय शिवराय मित्रांनो. आपल्या शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने कसा पाहायचा, त्याची पीडीएफ डाउनलोड कशी करायची, आपल्या या ऑनलाईन नकाशामध्ये आपल्या शेतजमिनीच्या बांधाची लांबी रुंदी ऑनलाईन पद्धतीने कशी मोजायची, हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी दोन पद्धती आहेत आणि दोन्ही पद्धती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला bhumiabhelek.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती यायचे. याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. मित्रांनो, या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला निशुल्क सेवा, सशुल्क सेवा अशा ऑप्शन आहेत. याच्यामध्ये आपण एक ऑप्शन पाहू शकता, महाभू नकाशा, जमिनीच्या नोंदीसह नकाशे. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यावरती जाण्यासाठी एक टॅब दाखवला जाईल. या सेवावरती जावरती क्लिक करायचे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नकाशा खुलणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर सर्वात पहिलं निवडायचे रूरल किंवा अर्बन. आपल्याला शहरीचा पाहिजे का ग्रामीणचा पाहिजे हे आपल्याला याच्यामध्ये निवडायचे. आता आपल्याला ग्रामीणचा पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये ग्रामीण निवडू शकता. याच्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये नकाशा आपल्याला या ठिकाणी पाहिजे तो जिल्हा याच्यामधून आपल्याला निवडायचा आहे. आता आपल्याला जो जिल्हा पाहिजे तो आपण याच्यात निवडायचा. तो जिल्हा निवडल्यानंतर खाली तालुके दाखवले जातील, त्याच्यामधून तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर त्याच्या अंतर्गत असलेलं गाव आपल्याला निवडायचंय. ते गाव निवडल्यानंतर त्या गावाचा संपूर्ण नकाशा आपल्याला या ठिकाणी दाखवला जातोय. आता याच्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला एकच गट पाहायचा आहे. तो गटाचे खाली नंबरही दिलेले आहेत, याच्यामधून आपण गट नंबर निवडू शकता आणि इथं सर्च करण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे. आता आपल्याला पाहायचा आहे 188 नंबर गटाचा नकाशा. तर आपण 188 नंबर या ठिकाणी क्लिक केलेला आहे. 188 नंबर क्लिक केल्याबरोबर 188 नंबरच्या गटाचा आपल्याला या ठिकाणी नकाशा दाखवला जातोय. पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण आहे, उत्तरेला कोण आहे, गट नंबर आपल्याला या ठिकाणी पाहता येत आहेत. जेणेकरून जमिनीची जर नोंदणी करायची असेल तर आपल्याला हे गट नंबर पाहता येणार आहेत आणि त्याच्यामध्ये असलेले मालक, त्याच्या जे काही क्षेत्रधारक असतील, किती क्षेत्र कोणाच्या नावावरती, ती माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते. आता याला जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर इथे मॅप रिपोर्ट वरती क्लिक करायचंय. मॅप रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे की तुमच्या समोर पुन्हा एक नवीन पेज खुलणार आहे, ज्याच्यामध्ये हा जो काही आपण नकाशा घेतलेला आहे या नकाशाबद्दलची पूर्ण माहिती दाखवली जात आहे. काय दाखवलंय, प्लॉट रिपोर्ट, त्याच्यामध्ये तालुका, जे जिल्हा किंवा गावाचं नाव आणि त्याच्यामध्ये आजूबाजूला असले सर्वे नंबर, त्या जे काही पूर्व पश्चिम दिशा वगैरे या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि याला आपल्याला या ठिकाणी जर डाउनलोड करायचं असेल सिंगल प्लॉटला तर आपण या ठिकाणी हा शो रिपोर्ट पीडीएफ करून आपण याला डाउनलोड करू शकता. या ठिकाणी डाउनलोडचे ऑप्शन आहे. इथं सुद्धा आपल्याला डाउनलोड किंवा प्रिंट काढण्याची ऑप्शन आहे. या ठिकाणाहून सुद्धा आपण डाउनलोड किंवा प्रिंट काढू शकता. हा नकाशा हा आपल्याला पीडीएफ या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्यामध्ये आपण जे काही पाहिजे असेल, जो जिथला, ज्या जिल्ह्याचा, ज्या तालुक्याचा पाहिजे असेल त्यानुसार आपण सिलेक्ट करून याच्यामधून ते सर्व पाहू शकता. आता पर्टिक्युलर एक प्लॉट आपण निवडलाय, पण त्या प्लॉटची आपल्याला लांबी रुंदी पाहिजे आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला जे मुख्य प्रश्न आहे हे mahabhelek.maharashtra.gov.in याच्यावरती एक नकाशा नावाचे ऑप्शन आहे. इथं व्हॉट्स न्यू आणि याच्या बाजूला नकाशा म्हणून ऑप्शन आहे. नकाशावरती क्लिक केल्यानंतर काय करणं होणार आहे, आपल्यासमोर महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा दाखवला जाणार आहे. याच्यामधून आपल्याला ज्या जिल्ह्याचा नकाशा पाहायचा आहे त्या जिल्ह्याच्या नावावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज खुलणार आहे दुसरं. या पेजवरती आपण पाहू शकता अशा प्रकारे नकाशा दाखवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साईडला ऑप्शन आहे प्रॉपर्टी सातबारा. याच्यामधून आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. आता आपल्याला ज्या जिल्ह्याचा नकाशा पाहिजे आपण तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा. आता आपण बुलढाणा निवडलाय. बुलढाणा निवडल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा तालुका निवडण्यासाठी ऑप्शन दाखवले जात आहेत. आता याच्या अंतर्गत आपण तालुका निवडलाय. तालुका निवडल्यानंतर पुन्हा त्याच्या अंतर्गत परत गाव निवडण्याचे ऑप्शन येईल आणि ते गाव निवडल्यानंतर आपण पहिल्या वेळेस ज्याप्रमाणे आपण नकाशासाठी सर्वे नंबर सर्च केला होता त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्च रिपोर्टमध्ये आपल्याला सर्वे नंबर टाकायचा. आपल्याला ज्या पर्टिक्युलर सर्वे नंबरचा बांधाची लांबी रुंदी मोजायची किंवा नकाशा पाहायचा असेल. आता आपल्याला समजा इथं समोरच 52 नंबर दिसतो, आपण 52 नंबर समजा पाहणार आहोत. तर 52 नंबर करून आपण याला सर्च केलंय तर आपल्या समोर 52 नंबर या ठिकाणी ओपन झालेला आहे. त्या 52 नंबर बद्दलची माहिती या ठिकाणी दाखवली जाते. याची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपण भूनक्षा mahabhelek.mahabhume.gov.in या संकेतस्थळावरून आपल्याला बुलढाणा वगैरे निवडून तो डाउनलोड करता येणार आणि या ठिकाणी काय होणार आहे तर आपल्याला त्याची लांबी रुंदी वगैरे सर्व पाहता येणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत, डाउनलोडसाठी आणि एक तर मेजरमेंटसाठी. डिस्टन्स मेजरमेंट नावाचे एक ऑप्शन दिलेले. आता डिस्टन्स मेजरमेंट वरती क्लिक केल्याबरोबर काय होणार आहे, एक पॉइंट आपल्या समोर इथं आलेला आहे. हा पॉइंट आपण या ठिकाणी पाहू शकता. हा पॉइंट आपलं ज्या ठिकाणी क्षेत्र सुरू होतंय त्या ठिकाणी या कॉर्नरमध्ये पकडू शकता. इथून पुढे आपल्याला दुसरा जो पॉइंट असेल त्या पॉइंट वरती क्लिक करायचा. तर त्या पॉइंट पर्यंत जे काही अंतर येणार आहे ते आपल्या त्या जमिनीची
लांबी असेल किंवा रुंदी असेल ती आपल्याला या ठिकाणी मिळणार. आता पाहू शकता आपण 69.75 मीटर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे. आता जो एक्झॅक्ट पॉईंट असेल त्या एक्झॅक्ट पॉईंट पर्यंत आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं. आता आपण पाहू शकता 69.76 मीटर या ठिकाणी ही लांबी दाखवलेली आहे. आता आपल्याला रुंदी घ्यायची असेल तर या पॉईंट पासून पुन्हा सेम अपोजिट साईडला जी काही रुंदी असेल ती रुंदी घेऊ शकता. आणि बऱ्याच वेळा क्षेत्रामध्ये काय असते की बाजू समान नसतात, एखादी बाजू छोटी असते, एखादी बाजू मोठी असते. त्यावेळेस तुम्ही ज्या पॉईंट पर्यंत तुमचा कर्सर सरळ आहे, बाण सरळ आहे, तिथपर्यंतची लांबी घेऊ शकता आणि तिथून पुढे तुम्हाला दुसरा एक पॉईंट पुढे पकडावा लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेताची लांबी रुंदी वगैरे मोजू शकता. तुम्हाला जर हा मॅप रिपोर्ट नकाशा डाउनलोड करायचा असेल तर याच्यामधून नकाशा डाउनलोड करू शकता. अगदी मोफतमध्ये तुम्हाला हा नकाशा डाउनलोड करता येणार आहे. मित्रांनो, जमिनीची मोजणी करत असताना तुम्हाला तुमच्या बाजूचे जे काही प्लॉट आहेत हे प्लॉट माहीत असणं गरजेचं आहे. कच्चा नकाशा तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागतो. तुमच्या पीक कर्जाचे वगैरे जे काही ऑप्शन असतील, पीक कर्जाच्या वेळेस सुद्धा तुम्हाला एक कच्चा चतुर्सीमा नकाशा मागितला जातो. अशा वेळी हा नकाशा तुम्हाला या ठिकाणी फायदेशीर पडणार आहे. एकंदरीत काय तर तुमच्या शेतजमिनीच्या लांबी रुंदीसह तुमच्या शेतजमिनीचे जे काही चतुर्सीमा आहेत या जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा नकाशा अतिशय फायदेशीर ठरणार आहे. धन्यवाद.